नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर काय चाललं आहे? त्याला का संध्याकाळचा चहा पाणी चहा पाणी तर झालाच असन. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 8. माझा पण चहा वगैरे झालेला आहे, सगळं काम आवरले माझं. आता भांडे वगैरे झाले, स्वयंपाक झालाय. सकाळच्याला मटकी चाकली भिजायला गरम पाण्यामध्ये. आणि मी घरीच मटकी बनवत असते, विकतची नाही आणत. घरी आपले गरम पाण्यामध्ये मटकी भिजायला टाकायची आणि दुसऱ्या दिवशी बांधून ठेवायची. मस्तपैकी असे मोड येतात मग. आणि घरची मटकी ताजी असते चांगली, तर तीच बनवत असते मी, बाहेरची नाही आणत कधी विकत. तर आणि आत्ता बनवते काळा मसाल्याचं कालवण मस्तपैकी. पण कशाचं बघा, दाखवते तुम्हाला. वड्या, बेसन पिठाच्या वड्या, कापून वड्या तर मस्तपैकी बनवल्यात. मस्त कोथिंबीर, लसूण, जिरं, मीठ, हळद, मिरची मस्तपैकी वाटले आणि एकदम अशा चविष्ट आता वड्या बनणार आहेत. तर इकडं उकळी आलेली आहे कालवणाला. तर आता ह्या वड्या त्याच्यामध्ये टाकायच्यात बघा. कोणाकोणाला आवडतात वड्या. आणि बाजरीची भाकरी बनवली, भात बनवायचा आहे अजून थोडासा. बनवला नाही, सॉरी बनवला म्हटले, पण बनवला नाही बरं का, बनवायचा आहे थोडासा भात. आणि छान अशा वड्या आता बनवल्या आहेत. मी आता टाकून घेते. आता याच्यात उकळी आली बघा. आणि वड्या कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा. अशा कापून घेतलेल्या आहेत मी. आणि इकडं आता टाकायच्यात आपल्याला. सकाळी नाही वेळ भेटला बरं का व्हिडिओ टाकायला. सकाळी जरा थोडं टेन्शन, आणि टेन्शनशिवाय माझा दिवस नाही जात बघा. टेन्शनच असतं, काही ना काहीतरी टेन्शन असतं. आता गावावरून फोन आला. आता वडिलाची तब्येत बरी नाही. गेल्या महिन्यात आईची तब्येत बरी नव्हती. आता त्यांची तब्येत बरी नाही. त्यांची तब्येत बरी नाही म्हणजे काय झालं बरं का, गावात चालले होते ते. आज बाजार दिवस, त्यांच्या गावचा बाजार आहे, म्हणजे आमच्या माहेरचा. सायकलीवर चालले होते, पण कुत्रे आडवे गेले बरं का त्यांच्या सायकलीला. तर ते पडले सायकलीवरून आणि खूप लागले त्यांना. तर आमचं ठरलं आता जायचं, म्हणजे जायचं चाललं आहे आमचं, जावंच लागणार आहे. तर तसं दवाखान्यात नेलं बरं का, गावातच, म्हणजे गावाच्या जवळजवळच पडले ते. तर गावातल्या माणसांनीच त्यांना नेले दवाखान्यात. इंजेक्शन वगैरे दिले, पट्ट्या केल्यात, हाताला पायाला लागले त्यांना खूप भरपूर. असं एकदम जोरात पडले ना ते सायकलीवरून. बघा एवढं टेन्शन होतं आहे ना, काय सांगावं तुम्हाला. गेल्या महिन्यात आईचं एवढं दुखलं, आईची तब्येत बरी नव्हती. काय करायचं. आता सकाळपासून 2-3 वेळा फोन केला आहे बरं का मी ती गावाला. असं असलं ना मग करमत नाही, काय नाही, काय करावं. ते चांगले असते ना तर आपल्याला काही वाटत नाही मग. आणि रानात राहतात, शेतामध्ये, तुम्हाला तर माहिती आहे, व्हिडिओ टाकत असते मी. काय करायचं, जावं तर लागणारच आहे. आता कधी जायचं ते सांगन नंतर मी तुम्हाला. ते म्हणतात नका येऊ, काय नाही, बरं आहे, म्हणजे थोडंच लागलं, काय नका टेन्शन घेऊ. पण आपल्याला जाऊन येणं आपलं काम आहे ना, जायचं आहे, जावंच लागेल. अशा टायमात जावंच लागतंय ना, काय करायचं. म्हणजे असं काही ना काही आहेच मागं, असं काय करायचं. आता हे दुखणे वाणे तर चालूच राहतात, काय करावा. आता पडायचं, आता त्यांना काय वाटलं होतं का आता हे सायकलीवर पडन असं तसं. आता पडलेले लागले त्यांना, काय सांगायचं. आता वाईट वाटतंय. आता जवळ नाही, लगेच गेले असते. आता मला असं कामात सुट्टी सांगावं लागेल आणि मग जावं लागेल. काय करावं. केल्यानंतर तर तुम्हाला व्हिडिओ टाकणारच आहे मी. पण असं मग जीव नाही लागत, मग कामात नाही जीव लागत, काही नाही. कसं ते सुखी असले ना मग आपल्याला काय नाही वाटत. हा करतेत, खातेत बाबा,
मग आपलं फक्त फोन करून विचारायचं बरे बुरे असं, मग काय वाटत नाही, जरा बरं वाटतं. जवळ कोण नाही, शेजारी पाजार आहेत, पण शेजारी पाजारी काय करणार आहे? तसे आपले येणार, थोडे वेळ बसणार, बोलणार, पण असं टायमाला आपले माणसं गरजेचे असतात ना, असं असतंय. सुखात नाही गेलं तरी चालते, पण माणसाने दुःखात जाणं गरजेचं असतंय. ते आपलं कर्तव्य आहे. आपले आईवडील आहेत ते, असं आहे. आपण काय दुसऱ्यासाठी नाही जायचं, आपल्या आईवडिलासाठी जायचं आहे आपल्याला. बघा आता कमी गॅस करते. आता कमी गॅसवर थोडं 10 मिनटं शिजते ते वड्या, झाकण ठेवते. इकडे भात टाकलाय थोडासा. भात तयार होतोय आता. झाकण ठेवले, होईल आता 5 मिनटात. आणि इकडे वड्या तयार झालेल्या आहेत. मस्त वगैरे तरी वगैरे आलेली आहे. मस्त छान अशा वड्या बनवल्या बेसन पिठाच्या. कापून बनवल्या तर मस्तपैकी. तर कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मी लावली मेहंदीवर का धुवायचं आहे आता डोकं. तर 15 मिनटं झालीच आता लावलेलं, तर आता धुवून टाकते. तोपर्यंत मला स्वयंपाक पण झाला. तर म्हणलं चला एक व्हिडिओ टाकावा. तर कसा वाटला व्हिडिओ सांगा बरं का नक्की मग कमेंटमध्ये. आणि वड्या कोणाकोणाला आवडल्या ते पण सांगा नक्की, कोणाकोणाला आवडतात. मला तर आवडतात. आता बरेच झालं नव्हत्या बनवल्या बरं का, पण म्हणतात चला आहे बेसन पीठ आणलेलं, तर चला बनवू. आणि जे भाजीचं खूप टेन्शन रोज, काय बनवायची भाजी. आणि वांगे बटाटे खाऊन तर कंटाळा आलाय. वांगे खाऊन भाज्या पण चांगल्या नाही आता पावसामध्ये, खराब भाज्या येतात. तर आणि त्याच्यामुळं फ्रीज नसल्यामुळं त्या व्यवस्थित राहत नाहीत, लगेच खराब होतात, सोडून जातात. पाण्यातले असतात ना, भिजलेलं पाणी लागलेलं त्याच्यामुळं. तर मला चला आज वड्याच बनवूया, मग वड्या बनवल्या. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्कीच. चला बाय.